होय ती सावित्री, तिच्या हातात चुलीची राख नाही तर शिक्षणाची मशाल होती. तिच्या पावलावर काटे होते पण डोळ्यात भविष्याचे स्वप्ने होते. मी सावित्री बोलते. त्या काळातून त्या काळात स्त्री म्हणजे फक्त घर, शिक्षण आणि पुरुषांचा अधिकार होता आणि प्रश्न विचारणारी मुलगी म्हणजे पाप समजलं जात होतं. पण मी थांबले नाही, कारण मला माहित होतं की ज्ञानाशिवाय समाजात नाही आणि समाजाची प्रगती नाही. मी तेव्हा शाळेत निघाले तेव्हा लोकांनी माझ्यावर दगड फेकले, चिखल उडवला, शिव्या घातला, पण मी अपमानात एक धडा पाहिला. हा धडा समाधानाचा होता. मी सख्खी बोलते, पण उद्याचा दिराकर हो. काळोखांच्या मुलींनो, आज डॉक्टर का अधिकारी होऊन जय हिंद. धन्यवाद. छान. तिचा